मनोज कारवे सर, एक पहाडी आवाज आपण ऐकलात. आता वळूया आपण पुढील सामन्याकडे. मैदानावरती सामना सुरू आपण बघताय द तिरंगा डोंबिवली वर्सेस अंबरनाथ सीसी. अंबरनाथची फिल्डिंग आहे, डोंबिवली बॅटिंगसाठी तयार. डोंबिवली फास्ट, बघूया. हो, पहिलाच बॉल अपील या ठिकाणी. आणि LBWचं दुकान बंद असल्या कारणाने अपीलला 0 किंमत आहे. लक्षात येत नाही, खरं तर सवय असते प्रत्येक बॉलरला, पायावरती चेंडू आदळला की ते अपील करत असतात. बॉलिंग मार्क रुपेश, राऊंड द विकेट. ओहो, यावेळेस मात्र पुन्हा टाकावं लागेल. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. वाईटच्या आधाराने एक धाव. अकाउंट ओपन होतोय डोंबिवलीचा. चला वाडकर साहेब, चला इकडे वरती कोपऱ्यात या. आता बस झाला. तिरंगा 11 संघासाठी प्रत्येक तिरंगा डोंबिवली संघाने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आनंद. आनंद आहेत, आनंद. बघा, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत सावंत सरांकडनं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आनंद याला मॅन ऑफ द मॅच देत आहेत आमचे महादेवजी गायकवाड साहेब. आनंद या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे आनंद वसई संघाचा. हा, तेच तेच तेच. इकडे पहा, इकडे पहा, कॅमेरा इकडे. महादेवजी गायकवाड सर्कल सचिव आमचे. अभिनंदन आनंद तुझं. धन्यवाद. बॅटची चेंडू गेला यावेळेस गलीच्या दिशेने, गॅप मधून अचानक फसवलं चेंडूने, डायव्हर्ट झाला. थर्ड मॅन सीमा पार, येतोय चौकार. ओ हवेत झेलची शक्यता आणि झेल डिप्लाय फल. नो बॉल. सेलिब्रेशन राहू द्या, नो बॉल आहे. कारण अंपायर सांगतायत की फिल्डिंगचा जो नियम आहे, एक फिल्डर अतिरिक्त तेरा धावा झाल्यात. 2 धावा इथे मिळतील. नशिबाने साथ दिलेली आहे. प्रत्येक चौकाराला 400 रुपये, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आदरणीय सावंत साहेबांकडून हे बक्षीस असणार आहे तिरंगा डोंबिवली या संघाला. नोला फ्रीड आहे ना. फ्रीड. चला, अजून चिक्कार मॅचेस आहेत. रास. ओ बोल्ड. फलंदाज बाद. पद्धतीने बाद होऊ शकतो. त्यातली कॉमन पद्धत आहे रनआउट. बाकीच्या 3 पद्धतीच्या फील्डवरती बाद होण्याच्या आहेत त्या फार रेअर आहेत. हो, मिड ऑफला फील्डर थोडंसं फंबल झालंय, एकदम मिळेल. आणि फील्डवरती फलंदाज हिट द ट्वाइस, हँडल द बोर्ड, ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, अशा 3 पद्धती ज्या रेअर असतात फील्डवरती
त्या फार कमी बघायला मिळतात, पण रनआउट एक कॉमन पद्धत असते तिथे फलंदाज बाद होऊ शकतो. दरम्यान रुपेशचे षटक संपले, धावा आलेले आहेत 14. एकही विकेट गमावला नाही मैदानावरती. आपण बघताय त्या ठिकाणी बॅट्समन विनोद आणि त्याचबरोबर योगेश असे दोन्ही दोन पंच फलंदाज. अतिशय हुशार. बोरसे बोरसे तयार, जर्सी क्रमांक 07. बघूया बोरसे गोलंदाजी करतायत का जोरसे. लेफ्ट हँडेड स्ट्राईक वरती आपण बघतो बॅट्समन त्या ठिकाणी विनोद. चला मॅच स्टार्ट. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. तिरंगा डोंबिवलीच्या. ओहो, आडव्या बॅटने खेचायचं होतं. चेंडू पडल्यानं सरळ ऑफस्टंपच्या दिशेने मागे जातोय. डॉट बॉलने सुरुवात मागच्या ओव्हरची झाली होती, पण त्यानंतर 14 धावा पुढच्या 5 बॉलमध्ये आल्या. ओ विथ द टर्न पॉइंटच्या दिशेने फिल्डर आहे डीप मध्ये, पुन्हा चकवलंय आणि बघा अमरनाथ सीसीचे फिल्डर करतायत काय, हा प्रश्न इथे मात्र पडलाय समर्थकांना. 4 धावा. सध्या IPL सुरू आहे. कालच मुंबई इंडियन्सचा सुपडा साफ केला लखनौने आणि मुंबईचे फॅन्स पूर्णपणे हतबल. का तर मॅच जिंकतील असं वाटलं होतं. इतके चांगले बॅट्समन असतानाही त्या तिलक वर्मा रिटायर्ड का झाला समजत नाही. प्रश्न पडलाय प्रत्येकाला. सॅटनरपेक्षा काय तो हलका बॅट्समन होतो का, आणि सॅटनरला तिथे पाठवण्यात आलं. धावा पलकावरती बघूया 18. काय कॉट बिहाइंड या ठिकाणी अपील पंचांकडे प्रश्न विचारला होता, पण आमचे प्रमुख पंचांनी स्क्वेलिकच्या पंचांनी संपर्क साधला, विचारला की तुम्हाला एज आवाज वगैरे आलाय का. त्यांनी सांगितलं हो बॅट कट आहे, आणि त्यामुळे फलंदाज बाद होत आहेत. विनोद थ्री टू गो. 3 चेंडू झालेले आहेत. आमचे धनेश संदीप प्रचंड मेहनत करतायत. ऑन साइडला फिल्डर येत आहेत वेगाने चेंडूवरती आणि चेंडू सीमा पार. MSCB चौकार. जे 22 धावा झाल्यात. जबरदस्त बॅटिंग अंबरनाथ CC संघाकडनं. खराब फिल्डिंग झालेली आहे, आणि त्याच कारणास्तव आपण जर बघितलं तर 8 ते 10 धावा खराब फिल्डिंगमुळे बहाल करण्यात आला डोंबिवली टीमला. डोंबिवली म्हटलं की डोंबिवलीचं शिस्तबद्ध क्रिकेट, गडांच्या काठेवरती सुरू असणारं क्रिकेट. डोंबिवली म्हटलं की देशातील नंबर 1 ची स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, जिचा एका रात्रीचा लाईट शो जो करण्यात आला तो जवळजवळ 5 लाखाचा लाईट शो होता. ओहो, नो बॉल ओव्हर द वेस्ट साइड. भीमर होता, आणि या भीमर वरती धावा येत आहेत 6. 4 का 6? 4. 6 आहे. धनेश कन्फ्यूज करू नका तुम्ही, अंपायर सांगते 6 आहेत. 1 + 6 7. बघा नक्की सांगा
प्रत्येक जण वेगवेगळे सिग्नल देत आहेत. षटकार बोरसे के ऊपर बल्लेबाज बरसे 29 और सब देख रहे हो इनकी बल्लेबाजी गौर से. ओहो हो पाठवलाय आउट ऑफ द पार्क. या फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. ओ सुंदर चेंडू रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी फलंदाज या ठिकाणी पूर्णपणे बीट झाल्यात. अशा प्रकारे 2 षटकं संपलेले. धावा किती आहेत? 35 17.5 धावगती. आणि आमचे स्कोरर सध्या मनोज कारवे सर. जिधर कम उधर हम. जिथे कमी तिथे आम्ही म्हणजे स्कोरर 32 झाले. 35 35 तर मनोज कारवे सर या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेत आहे. नियम क्रमांक 4 हा स्कोररचा नियम आहे. क्रिकेटमधल्या 42 नियमामध्ये आपण जर बघितलं तर कॉमेंटेटरचा कुठेही उल्लेख केला गेला नाही. म्हणजे आज प्रश्न पडतोय या नियमामध्ये कॉमेंटेटर नाही. स्कोरर आहेत, अंपायर आहेत, खेळाडू आहेत. नियम क्रमांक संतोष मेरे यांनी जर विकेट घेतला तर नक्का यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे, क्या बात आहे. 500 रुपये ऍडव्हान्स घे. जीपे करा लवकर. जीपेचा जमाना. कॉमेंट्री करताना अनेक दुरून फोन येतात. 25,000 लाव, जीपे करतो. नंतर कोणी जीपे करत नाही. खेळाडू येऊन विचारतात दादा जीपे झाला का. आम्ही सांगतो तुम्ही संपर्क साधा त्यांच्याशी. पण इथे असं होणार नाही. इथे मिळतील प्रत्येकाला लावलेलं बक्षीस. आणि या ठिकाणी आपण बघतायत विकेटला होते 500 पण आलाय चौकार. त्यामुळे सावंत सर प्रत्येक चौकाराला 400 रुपयाची कमाई बॅट्समनने केलेली आहे. आणि नक्कीच इथून आपण जरा काउंट करूया चौकार किती आल्यात, षटकार किती आल्यात. सावंत सर म्हणजे एक दिलदार असं व्यक्तिमत्व. पैसे भरपूर जणांकडे असतात. ते खर्च करण्याची दानत ही फार कमी लोकांची असते. आणि इथे आपण बघितलं तर सावंत सर ATM घेऊन फिरतायत. त्यांनी सांगितले प्रत्येक चौकाराला 400 आणि षटकाराला 500. म्हणजे 100 रुपये कमी जरी झाले तरी चौकार आला तरी हरकत नाही. फार नुकसान होत नाही. हो आत आणला होता चेंडू. चांगला होता. फुल लेंथ पडल्यानंतर खाली राहिला. कॉन्क्रीटची विकेट आहे. मजबूत विकेट आहे. एकदम मजबूत बनवली आहे. शाहूराजे मित्रमंडळ वडवली. नवीन वडवली नावाची अनेक गावे आपण बघतायत. अंबरनाथमध्ये वडवली आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर कल्याणमध्येही अट्टाळी वडवली आहे. आमच्या डोंबिवलीमध्येही चेंज द गेम वडवली पी जो संघ खेळतोय हा देखील वडवलीच आहे. त्याच पडग्यामध्ये वडवली आहे. नवी मुंबईमध्येही वडवली आहे. नेरळमध्ये वडवली. बघा किती वडवली. आणि धडाकेबाज वडवली विसरलो आपण. धडाकेबाज ट्रॉफी जी मुरबाडमध्ये आहे वडवली गाव. ओहो मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता. हो सोपा झेल सुटलाय. हातातून ओला साबण निसटतोय तसा चेंडू निसटला. आणि बघा अंबरनाथ वाले ठरवून आल्यात की जास्ती धावा आपण खर्च करायच्या म्हणजे सगळ्यांना बॅटिंग भेटेल. 6 मिळत आहेत. मग बाहेर गेला असता तर 4च भेटल्या असत्या. पण 6 मिळाले. 6 धावेने धावसंख्या 47. भरपूर धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर आपण बघता त्या ठिकाणी संतोष सर. राहू द्या आला बॉल आला. बॉलिंग मार्कवर. ओहो चांगलं कमबॅक. गुड कमबॅक डिलिव्हरी. आत आणला होता. डॉट बॉल. लास्ट गो. 1 टू गो. शेवटचा चेंडू. हे षटक नाट्यमय सिद्ध राहिल्या. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असती. इकॉनॉमिकल असते षटक. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर येत आहेत. थोडंसं फंबल. 2 धावा सहजतेने आणि 2 धावेने धावसंख्या 3ऱ्या षटकाची अंती झालेली आहे.
49. KKW कल्याण ईस्ट आणि बदलापूर ग्रामीण याच्या दोन्ही कर्णधारांनी मिड इनिंगमध्ये टॉससाठी यायचं आहे. आता एका षटकानंतर टॉस उडवायचा आपल्याला. दोघांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. आमचे कोकरे सर सातत्याने सूत्रसंचलन करत आहेत स्पर्धेमध्ये. त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि दरवर्षी आम्ही बघतो की उद्घाटन सोहळा देखील ते पार पाडत असतात, व्यासपीठाची जबाबदारी घेत असतात आणि अत्यंत जबरदस्त त्यांचा आवाज आपण बघताय. संपूर्ण माहिती आहे प्रत्येक झोनविषयी, प्रत्येकाविषयी आणि त्यामुळे आमचं काम ते नेहमी सोपं करत असतात. त्यांच्या सोबतीला सतीश मात्रे देखील अत्यंत सुंदर कामगिरी त्यांची राहिलेली आहे. बॉलिंग मार्कवर राठौड़, करमचंद राठौड़, क्या बात है. करमचंद जासूस हमने सुना था, ये करमचंद राठौड़ और विक्रम राठौड़ सुना था. तो विक्रम राठौड़, रावडी राठौड़ 2 धावा येतील. अशा प्रकारे तिरंगा डोंबिवलीच्या धावा झाल्यात 51. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. 50 धावा कंप्लीट डोंबिवलीच्या. हवेत आहे, जेल होईल का? आणि बघा असे जेल पकडणार नाही तर कुठले पकडणार, हा प्रश्न आहे. खरं तर प्रश्न असाही असतो की काही जणांना सराव नाही, काही जण रेग्युलर खेळत नाही आणि त्यामुळे या चुका होऊ शकतात. ओ डॉट बॉल, काय ऍक्शन आहे बघा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट येत आहेत. सुपर बॉलिंग, जबरदस्त ऍक्शन, व्हेरिएशन दाखवतात. पहिला वेगाने फेकला, दुसरा स्लो वन टाकला, तिसरा पुन्हा गतिमान बघितला. बघूया चौथा कसा फेकतायत. हो हो, लॉंगॉनच्या वरून A1 कॉलनीचा ISI मार्क, षटकार. सुभाष मैदानावरती हा 6 गेला असता का? इतका मोठा षटकार तिथला आहे. सुभाष मैदानावरती 2 वेळा मारावं लागतं कधी कधी. गुड शॉट, बाहेर टाकला. ऑफस्टम्पच्या वाईड बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. नियम क्रमांक 25 नुसार हा चेंडू वाईड आहे. धावसंख्या 59. ओ पंच केलाय. ओहो, गेला कव्हरच्या दिशेने, सीमा बार, MSCB चौकार.
थँक्यू सो मच. KKW संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. KKW कल्याण. 67 झाले, 68चं टार्गेट आहे. 68 टू विन. तारमाळे सर काय बोलायचं आहे? किरणजी तारमाळे सर बोला. भगवानजी ठोकळ, कॉम्रेड भगवानजी ठोकळ यांचा सत्कार दीपकजी कमाने करतील. भगवानजी ठोकळ. बघा किती आनंदाचं वातावरण व्यासपीठावरती. भगवानजी ठोकळ. एकमेकांना अगदी आनंदाने तिथे सन्मानित करतायत. अडुसष्ट धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. तर आमच्या सोबतीला पुन्हा एकदा स्कोरिंगसाठी मंगेशजी भोईर फ्रॉम ढोके दापिली जोडतायत. सलामीचे फलंदाज पहिला चेंडू पडतोय आणि पहिला चेंडू बॅट आणि पॅडच्या मधून आउट स्विंगर होत असताना लेग कटर. वा, सुरेख स्विंग होतं. टप्पा पडला, चेंडूने टर्न प्राप्त केला. हो, पुन्हा एकदा अगदी तिथे चकवलं जाते, चकमा दिला जातो बॅट्समनला. लगोपाठच्या दोन्ही चेंडूवरती बीट केलं गोलंदाजाने. गोलंदाज आहे मिस्टर गोपाल सर. चांगली बॉलिंग. 68चं टार्गेट असताना अशा प्रकारे तुम्ही जर बॉलिंग केली तर नक्कीच धावा डिफेंड करू शकता आपण. हो नाही, बघा ह्याला म्हणतात कॉमेंटेटर कर्स. कॉमेंटेटरनी प्रशंसा केली की नजर लागते. पंचांचा वाईटचा इशारा. मुसळे सर, रोशनजी मुसळे सर, चांगली पंचगिरी. स्क्वेअर लेग पंच सुद्धा अगदी नावाजलेले आहेत क्रिकेटर. हो 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 हो, बॅटचा स्थान चांगला होता परंतु पदल आली ते अजिबात नव्हतं सर. ड्रेस तर अगदी क्रिकेटचाच घातलाय. टोपी सुद्धा डॉन ब्रॅडमॅनचीच आहे. रिकी पॉन्टिंग. फक्त आता पायांची हालचाल जर झाली ना सर तर मस्त बॅटिंग होईल, मस्त होईल. आणि स्टान्स पण बघा, गावस्कर स्टाईलचा स्टान्स आहे त्यांचा उभा राहण्याचा. पाय सरळ अगदी बेंड करत नाहीत. पुढे आले, बॅटला फेस ओपन केलं आणि बरोबर तिथे मिडल केलं चेंडूला. वाईडिस मिड ऑफला कव्हर झालं. धावांची सुरुवात झाली आहे. 2 धावा आतापर्यंत पाहतो आपण सिंगलने. निलेश आणि खान साहेब. प्रत्येक विकेट साठी सावंत साहेबांकडून 300 रुपये मिळतील. हो, इथे विकेट येणार का? मिड ऑर रिव्हर्स जात आहेत, पलटी जात आहेत. हो हो, हात तर मांडले होते. तो हातांचा आणि चेंडूचा संपर्क नाही झाला. तिथे 2 धावा पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघितले आपण. सावंत सरांनी आज ATM आणले की काय आणले बघा. क्रेडिट कार्ड असेल कदाचित, कारण त्यांनी टॅक्स पण तेवढा भरलाय म्हणून ते पैशांची खैरात करतायत. सरकारचाच पैसा सरकारच्या तिजोरीकडे. महाराष्ट्र शासन हो यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. बघा हे रिप्ले 10 क्लिकच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक गोलंदाजाने रिलीज करताना थोडेसे फिंगर रोल केले. किंचित आउट कटर होता. आउट स्विंगर आणि विकेट किपर खाली वाकून मस्त कव्हर करतायत. पहिलं षटक समाप्त झालं. धावा मस्त नाहीयेत, वाईट आहेत, अवस्था खराब झाली आहे. फक्त धावसंख्या 4 पाहतोय आपण. 68चं लक्ष असताना अजून 18 चेंडूंमध्ये 64 धावांची गरज टीम अंबरनाथ सीसीला. डोंबिवली आणि अंबरनाथचं अंतर जितकं आहे तितका अंतर सामना लांब गेलाय. मला वाटतं अंबरनाथ ते डोंबिवली 12 किलोमीटर असेल. सामन्यामध्ये कोण कोणाची 12-13 वाजवेल हे कळेल आता आपल्याला. तर पहिल्या षटकामध्ये छान सुरुवात केली गोपालने. तब्बल 4 डॉट टाकले. एक वाईड वगळता, एक सिंगल, एक डबल, अशा 4 धावा खर्च केल्या. आणि नवीन षटकासाठी गोलंदाज इथे सज्ज झालेत मिस्टर विशाल.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने स्पर्धा आपण पाहताय. फुलटॉस उडवल्या हवेमध्ये, झेल होणार का? प्रयत्न तर केलाय, धावतायत, पळतायत. हो हो, चांगली रनिंग बघितली. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळून धावत पळत ते 30 सर्कल मध्ये आले. त्यांच्या धावण्याला वाखाणलं गेलं. चांगली रनिंग पाहिली आपण योगेश कडून. योगेश होते तिथे, धावत पळत आले. बॅटिंग पण त्यांनी सुरुवात केली, मस्त साथ दिली विनोद यांना आणि विनायक यांना. हो हो, पाय हलत नाहीत, पाय हलत नाही साहेब, पाय हल्ले पाहिजेत. पायामध्ये तुमचे चक्र पाहिजेत. पैरों में चक्कर और मुंह में शक्कर बहुत जरूरी है जिंदगी में आगे जाने के लिए. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की चोट, पत्थर भी भगवान नहीं होता. संघर्ष करावा लागेल, झुंज द्यावी लागेल, झुंज द्या. हो हो, तिथे मोठा फटका आधी मारायची इच्छा, त्यानंतर द्विधा मनस्थिती. पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न होता, त्यानंतर स्टीअरचा प्रयत्न झाला. 3 वेळा अगदी 0 सेकंड मध्ये प्रयत्न केला साहेबांनी. धावा मिळत नाहीयेत. पुढचे खेळाडू थांबलेत बॅट हातात घेऊन. 1 डाऊन बॅट्समन अगदी सज्ज आहेत. हो, उडवलाय. आत्ता मात्र बिग मारायचा प्रयत्न. डाऊन दी बॉल, मिड ऑन, झेल सोडलाय. सामना नाही सोडणार. त्याचं कारण की फार मोठं नुकसान नाही, तरी पण त्याची पाठ थोपटली जाते. कमॉन कमॉन भावा, असेच प्रयत्न करत राहा. कौतुक केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, एकमेकाचं मनोबल वाढवलं पाहिजे. इथे बघा किरणजी तारमाळे सर सुद्धा गालावती हात देऊन बसलेत, तिथे विचारात पडलेत. 2 दिवस काढायचे त्यांना पण इथे. पंचांचा वाईटचा इशारा. चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला त्यांनी नेहमीच प्रेम दिलं. आमच्या निंबोली परिसरात टिटवाळा परिसर त्यांनी सांभाळला होता. असे किरणजी तारमाळे. ओहो, दिशा दिली कव्हरच्या डोक्यावरून, उंच उडी मारली ती कव्हरच्या फिल्डरने. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय तिथे हळूहळू सीमारेषेच्या कडेला. फिल्डर सुद्धा अगदी तिथे तोल सावरतायत. त्या दरम्यान धावा किती बघूया. 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या संत गते वाहते 9 वरती. कृष्णामाई. लक्ष्य फार दूर है, दिल्ली अभी बहुत दूर है, बहुत बहुत दूर चली गई. सफल होत आहेत. कोणता फटका मारायचा होता सर? आधी आडवे झाले, पंचांनी सिग्नल दिला, षटक संपल्याचा इशारा. पुन्हा एकदा तिथे प्रयत्न केला, फक्त बॅटचं फेस ओपन केलं तर सरळ बॅटनी व्हर्टिकल स्टाईलने चेंडूनी बॅट तिथे संपर्कित होत नाहीये. दोन्ही पण बॅटरची उंची चांगली. रिटायर्ड हर्ड होत आहेत बहुतेक. सर येत आहेत डगआउट मध्ये. पुढच्या फलंदाजाला बोलवलं जाते. जय बोरसे सर जात आहेत. जय बोरसे, आपको मारना पड़ेगा जोर से. धाव संख्या 9. नऊ धावा 2 षटकात झाल्यात. आता 12 चेंडूंमध्ये पाहिजे जिंकण्यासाठी. 59, फक्त 59 धावा करायच्या आहेत सर. खान सर आता स्ट्राईकला. खाली ठेवला चेंडूला गोलंदाजाने. पहिला चेंडू अचूक नियंत्रण, बाहेर बोलवलं फलंदाजाला. दबावात्मक बॉलिंग. विनोद नावाचा गोलंदाज आहे, षटक हाताळतोय. षटक क्रमांक संघासाठी 3. अंबरनाथ सीसी संघ इथे धावांच्या साठी संघर्ष करतोय. डॉमिनेट केले तिरंगाने. तिरंगा पूर्णपणे फडकावण्याचा इरादा आहे डोंबिवलीकरांचा. इथे फलंदाज बाद, कॉट बिहाइंड. मुसले सरांचा हात आकाशामध्ये. मूड मध्ये आले.
जेवण झालंय त्यांचं व्यवस्थित पद्धतीने, गाणी पण त्यांची चांगली पेश होत आहेत, चेंडू सुद्धा चांगला पेश केला इथे. आतापर्यंत 33 चौकार 22 षटकार पेश झालेत सकाळपासून. 22 षटकार 33 चौकार. हो, खेचून मारलाय, चेंडूला फिरवलंय आणि तिथे बघा एका टप्प्याने चेंडू कव्हर केलाय. बॅकवर्ड केले गाणी लॉग लेगच्या मध्ये. पाहता पाहता बोयसे सरांनी 2 धावा जोरसे प्राप्त केल्या. धावल्या पण ते जोरसे, एकदम जोर मारो अभि. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करावं लागेल. सामना तर हातातून निश्चित चाललाय. उडवलाय, आता मात्र पूल केलाय. अगदी रवी शर्माची आठवण करून देणारा जेएस बोरशीच्या बॅट मधून हा पंप पूल चौकार. दानकन टप्पा पडला होता आणि उसळी घेतली चेंडूने. इथे पुन्हा एकदा अगदी फिरकी दिलीये, हा हुक केलाय आणि झेल बुक केलाय, झेल टिपलाय. जयेश बोरशीची केली संपुष्टात 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या बघूया आपण, 3 षटकात तर थांबली ती 14 वर. 6 चेंडूंमध्ये फक्त 64 धावांची गरज. गरज 14 झाल्यात, 68 करायच्यात, 78 नव्हे. बंगला बांधला, सर्वांना नाचवलं, नाचवतायत आणि आपले लाडके गायक बनलेत. आदर्श चषकामध्ये प्रसाद टोळे पण येतोय, आताच व्हिडिओ आली आहे. याला विसरू नका. आदर्श चषक उद्यापासून स्टार्ट. 8 रजनी 8 रात्र. पण इथे बघा, काल्याची रात्र इथे. धोक्याची घंटा वाजलीये, परंतु मोठं नुकसान नाहीये. विकेटचं पतन झालं, झेल बाद होते फलंदाज ईश्वर. चांगला सुरेख दाखवला, अगदी सेलिब्रेशन आंतरराष्ट्रीय दर्जाचं तर सेलिब्रेशन होतं गोपाळचं. आणि दिसतो सुद्धा अगदी सुरेख खेळाडू. सडपातल बांधा गोपाळ. बॉलिंग सुद्धा सुरेख केली. पहिला षटक हाताळलं गोपालने. 34 चौकार 22 षटकार. आता मात्र चौकार षटकारांपासून दूर ठेवलंय आणि सामना सुद्धा दूर गेलाय. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये पाहिजे 54 धावा. हो, चांगला कडर होता. रिलीजचा वापर केला प्रॉपरली. रिलीज करताना आपण अगदी रील्स बघितली त्याची, जे इथपर्यंत पाहायला मिळाली. मस्त अँगल केलं. आउट स्विंगर होता बघा. वा वा वा, छान मस्त. बॅक ऑफ हँड प्लस फिंगरचा वापर तिथे प्रॉपरली. चकमा सुद्धा दिला विकेट किपरला. छान छान छान. रिलीजिंग छान आहे. अगदी रेग्युलर क्रिकेटर वाटतायत गोलंदाज आणि आहेतच. आमचे डीजे पण दम मारायला लागले. त्यांचं गाणी आता दम मारे दम पेश होणार आहे लवकरच. तसं गाणं येण्यासाठी तसं फटका आला पाहिजे डीजेची. ते पण वाट बघतायत. धावा झाल्यात 15, फक्त 3 गडी बाद. शेखर खेळतायत आणि रुपेश शेखर ऑन स्ट्राईक. पुढे आले आणि काय झालं? दांडी गोल, त्रिफळाची क्लीन बॉल. शेखर परत आहेत डगआउट मध्ये.
श्री कृष्ण. हरे राम हरे कृष्ण. दम मारो दम. झिन्यात अमान. पुन्हा एकदा सुरेख चेंडू अगदी जवळ समोर टाकला. बॅट आणि पॅडच्या मधून फुल टॉस घेऊन ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला चांगली फिल्डिंग करतायत तिथे योगेश. काय प्रयत्न करतायत. बॅटिंग मध्ये सुद्धा प्रयत्न अगदी लाजबाब. पिंक टोपी घातली अगदी. लाडके प्लेयर आहेत. पिंक कलर सर्वांनाच आवडत असतो. गुलाबी. संजय कांबळे यांचा सत्कार विनोदजी गिलबेले आणि काळे साहेब करतील. या काळे तुम्ही पण. वाईटचा इशारा मुसले सरांचा. गुलाबी साडीचं गाणी सुद्धा किती गाजलं संजू राठोडचं बघा. आणि व्यासपीठावरती सुद्धा ही स्पर्धा आमची गाजते. प्रत्येकाला इथे अगदी अनोख्या पद्धतीने आनंदाने प्रेमाने मफलर घातलं जाते बघा. तिथे भगवा कलरचा मफलर प्रेमाचं पुष्पगुच्छ देत असताना आमच्या मान्यवरांना ड्राईव्ह केला. हा बॅटलीचा वापर केला. चेंडू संजय भोसले यांचा सत्कार आमचे सचिन गरत करतील. नक्कीच नक्कीच. सामना पण समाप्त झालाय सर. आता मॅच फिनिश. अभिनंदन टीम तिरंगा डोंबिवली. आपण तब्बल 49 धावांनी सामना खिशात घातलाय. साहेब सामन्याचा शिल्पकार मिस्टर पिंक